Welcome all of you. Today we will see practical number 6 from your course GUI application development using VB.NET. Practical number 6 is implement a program for while and do loops in the VB.NET. Significance: loops allow you to repeat an action for a number of times or until a specified condition is reached. Okay, डू लूप्स तुमचे जे तुम्ही PIC मध्ये पाहिलं असेल, डू लूप्स व्हाईल लूप्स असतात, फॉर लूप्स असतात. लूपचा पर्पज काय असतो की त्या लूपमध्ये जो आपण ब्लॉक ऑफ स्टेटमेंट राईट करू तो ब्लॉक ऑफ स्टेटमेंट काय होतो, रिपीटेडली काय होत असतो, एक्झिक्यूट होत असतो, तुमचा रन होत असतो. सो लूपचा यूज काय आहे, इट विल अलाउ यू टू परफॉर्म अन ॲक्शन फॉर अ नंबर ऑफ टाइम्स अंटिल अ स्पेसिफाईड कंडिशन इज रिच्ड. तुम्ही जी व्हाईल या लूपमध्ये कंडिशन जी स्पेसिफाय कराल ती कंडिशन सॅटिस्फाई आहे तोपर्यंत काय होतं, लूप एक्झिक्यूट होत राहतं. लूप एक्झिक्यूट होतं म्हणजे काय, जो लूपच्या अंडर जो कोड तुम्ही राईट केलेला आहे तो रन होत राहतो. ओके, आणि एकदा की कंडिशन तुमची फॉल्स झाली किंवा अनसॅटिस्फाईड झाली की मग तो लूपच्या बाहेर येतो. ओके, हा आहे लूपचा पर्पज. इन जनरल स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड सिक्वेन्शियली. जनरली तुम्ही विदाऊट लूप्स किंवा विदाऊट कंट्रोल स्ट्रक्चर्स जेव्हा तुम्ही हे लिहिता, तुमचा प्रोग्राम लिहित असता तेव्हा सिक्वेन्शियली लाईन बाय लाईन काय असतो, कोड एक्झिक्यूट होत असतो. द फर्स्ट स्टेटमेंट इन अ फंक्शन इज एक्झिक्युटेड फर्स्ट फॉलोड बाय द सेकंड अँड सो ऑन. कसा फ्लो असतो विदाऊट कंट्रोल फ्लो स्ट्रक्चर्स. तुमचं फर्स्ट स्टेटमेंट फर्स्ट एक्झिक्यूट होतं, नंतरनं सेकंड टाईम तुमचं सेकंड स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं, असं एन स्टेटमेंटपर्यंत एक्झिक्यूट होत असतं. पण जेव्हा तुम्ही लूप्स किंवा कंट्रोल स्ट्रक्चर्स तुम्ही ॲड करता तुमच्या प्रोग्राममध्ये तेव्हा अकॉर्डिंग टू कंडिशन तुमचं काय होत असतं, प्रोग्राम फ्लो ऑफ कंट्रोल चेंज होतो. ओके, आउटकम. आफ्टर द आउटकम ऑफ दिस practical is demonstrate the use of do and while loop statements in VB.NET applications. After completion of this practical, you will be able to demonstrate the use of do and while loop statements in your VB.NET applications. do loop चा सिंटॅक्स बघा इथे दिलेला आहे. डू कीवर्ड लिहायचा, नंतरनं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स. जे डू लूपचं आहे काय होतं मिनिंग की तुम्ही कोणती तरी ॲक्शन परफॉर्म करायला सांगता. डू म्हणजे काय, परफॉर्म करणे. ओके, तर तुम्ही प्रोग्रामला तुमच्या इन्स्ट्रक्शन अशी देताय की डूमध्ये जे काय पार्ट ऑफ स्टेटमेंट्स आहे, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स आहेत ते काय कर, परफॉर्म कर किंवा एक्झिक्यूट कर अंटिल तुमची ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत. ओके, म्हणजे डू दीज ॲक्शन्स अंटिल दिस कंडिशन विल गेट सॅटिस्फाईड. ओके, म्हणजे ह्या ज्या ॲक्शन्स आहेत तुमच्या त्या रिपीटेडली एक्झिक्यूट होणार आहे जोपर्यंत ही कंडिशन अनसॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत तुमची ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रिपीटेडली एक्झिक्यूट होणार आहे. सो सिंटॅक्स इज डू ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स, देन कंटिन्यू डू स्टेटमेंट्स, एक्झिट डू कशासाठी यूज करायचं, जेव्हा सपोज तुम्हाला एका स्टेटमेंट नंतर काय करायचं, तुमच्या डू लूपमधून एक्झिट करायचं. डू लूपमध्ये एक्झिट केल्यानंतरनं तुमचा कंट्रोल जो आहे किंवा तुमचा जो कर्सर आहे तो कुठे येणार आहे, या लूपच्या बाहेर पडणार आहे. म्हणजे ह्या लूपच्या ह्या स्टेटमेंट नंतर जे कोणतं जे स्टेटमेंट असणार आहे ते एक्झिक्यूट होणार आहे. ओके, तो ही कंडिशनला येणारच नाही जेव्हा एक्झिट डू म्हणता तुम्ही, किंवा एक्झिट डू जेव्हा तुम्ही स्पेसिफाय कराल इन युअर प्रोग्राम, देन इट विल बी डिरेक्टली कंट्रोल विल डिरेक्टली ट्रान्सफर आउट ऑफ लूप. ओके, नंतरनं इथे स्टेटमेंट्स आणि लूप हा कीवर्ड लिहायचा. ओके, हा सिस्टीम डिफाईन्ड कीवर्ड आहे, हा पण सिस्टीम डिफाईन्ड कीवर्ड आहे. ओके, व्हाईल ऑर अंटिल कंडिशन, इथे तुम्ही व्हाईल कीवर्ड लिहिणार आणि जी कंडिशन तुम्हाला स्पेसिफाय करायची तुम्ही ती इथे गिवन इथे देणार आहे. ओके, इथे स्पेसिफाय करणार आहे. नेक्स्ट सिंटॅक्स फॉर व्हाईल कंडिशन. आता डू व्हाईल आणि व्हाईल कंडिशनमध्ये हे काय असतं, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूपमध्ये तुमचा बेसिक डिफरन्स काय असतो प्रत्येक लँग्वेजमध्ये. डू या ह्याच्यामध्ये काय होतं की हे जे पार्ट ऑफ स्टेटमेंट्स आहे, हे जे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स आहेत ते एकदा तरी एक्झिक्यूट होतातच. ओके, जरी तो काय करतो, डूमध्ये एंटर करतो, हे सगळं एक्झिक्यूट करतो आणि मग कंडिशन चेक करतो. ओके, मग कंडिशन चेक केल्यानंतर जर पहिल्यांदाच कंडिशन फॉल्स असेल तर मग तो डायरेक्ट आउट ऑफ लूप पडणार आहे. ओके, लूपच्या बाहेर पडणार आहे.
सो आणि व्हाईल लूपमध्ये कसं असतं, जर पहिल्यांदा काय होतं, कंडिशन चेक होते आणि नंतर ठरतं की कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे. ट्रू असेल तर दिस ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स विल गेट एक्झिक्युटेड. ओके, म्हणजे तुमच्या डू लूपमध्ये आणि व्हाईल लूपमध्ये कंडिशनमध्ये हे काय आहे, लूपमध्ये फरक काय आहे की तुमचं डू लूपमध्ये एकदा तरी ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतातच. ओके, आणि व्हाईल लूपमध्ये डिपेंड ऑन कंडिशन. इथे बघा सिंटॅक्स काय दिलं आहे, व्हाईल कंडिशन नंतर स्टेटमेंट्स, एक्झिट व्हाईल स्टेटमेंट्स आणि एंड व्हाईल. एक्झिट व्हाईल कशासाठी यूज करताय, जेव्हा तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफाईड कंडिशनला जर तुम्हाला एक्झिट व्हायचं असेल लूपमधून, तर एक्झिट हा कीवर्ड यूज करतात. जर एक्झिट तुम्ही स्पेसिफाय केलं हे स्टेटमेंट, तर तुमचा जो कंट्रोल आहे, तुमचा जो म्हणजे रनिंगचा कंट्रोल आहे, रन करताना प्रोग्रामचा कंट्रोल आहे, तो कशाच्या बाहेर पडतो, डायरेक्ट एंड व्हाईलच्या खालच्या स्टेटमेंटला जाईल. ओके, सो इथे एक प्रोग्राम दिलाय बघा, प्रोग्राम फॉर डिस्प्लेइंग द नंबर्स फ्रॉम 1 to 5 ऑन आउटपुट विंडो युजिंग व्हाईल लूप. व्हाईल लूप यूज करून एक सिम्पल प्रोग्राम दिलाय. तुम्हाला काय करायचं आहे, 1 to 5 नंबर्स आहेत ते डिस्प्ले करायचे बाय युजिंग व्हाईल लूप. ओके, आता इथे इम्पोर्ट सिस्टीम तुम्ही नेम स्पेस इम्पोर्ट करून घेतला, नंतर मॉड्यूल प्रोग्राम सब मेन प्रोसिजर. ओके, मेन प्रोसिजरला स्टार्ट केलं, नंतर एक व्हेरिएबल घेतलं, एक व्हेरिएबल घ्यायचं आणि ते 0ला इनिशियलाइज करायचं. ओके, व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठीचा कोड बघा, डिम ए ॲज अ इंटिजर. ओके, हे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी वापरता इन VB.NET. ओके, देन एला काय घेतलं, 0ला इनिशियलाइज करून घेतलं, ए इक्वल्स टू 0. नंतर आता व्हाईल ए लेस दॅन 5, जोपर्यंत तुमचा ए लेस दॅन 5 आहे, मला कुठपासून कुठपर्यंत नंबर डिस्प्ले करायचे आहेत, फ्रॉम 1 to 5. ओके, मग मी कंडिशन काय दिली की जोपर्यंत ए माझा लेस दॅन 5 आहे तोपर्यंत मला कोणते पार्ट ऑफ कोड कोणता एक्झिक्यूट करायचा आहे, व्हाईलच्या अंडरचा. ओके, व्हाईल ए लेस दॅन 5 ए प्लस इक्वल्स टू 1. ए प्लस इक्वल्स टू 1 म्हणजे काय, एची व्हॅल्यू 1ने इन्क्रीमेंट करायची. ओके, सो ए प्लस इक्वल्स टू 1 इज नथिंग बट ए इक्वल्स टू ए प्लस 1. मग एची व्हॅल्यू किती आहे, आता इथे इनिशियली 0 आहे बरोबर, मग एची व्हॅल्यू किती होईल, ए इक्वल्स टू 0 + 1 इक्वल्स टू 1. सो एची व्हॅल्यू 1 होईल. आणि इथे बघा प्रिंट केलंय, एची व्हॅल्यू प्रिंट करायची, console.writeLine ए. ओके, एची व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट होणार. आता हे कुठपर्यंत तुमचं एक्झिक्यूट होणार आहे, आता माझं फर्स्टली कंट्रोल इथपर्यंत आला. ओके, नंतर मग तो परत कुठे जाईल, इथे जाईल, व्हाईलला जाईल. ए इक्वल्स टू 2 झालाय आता. ओके, मग 2 जर झालाय तर 2 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे का, आहे. मग ए प्लस इक्वल्स टू 1 म्हणजे तो 3 होईल. ओके, असं जोपर्यंत एची व्हॅल्यू 5 होत नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट होत राहील. ओके, मग फायनली तो एंड व्हाईलला जाणार. एंड व्हाईल कशासाठी लिहितो आपण, व्हाईलचं एंड, व्हाईल लूपचा एंड इंडिकेट करण्यासाठी. ओके, आपण PIC मध्ये जे व्हाईल लूप किंवा फॉर लूप आहे त्याची बॉडी कशी हे करत होतो, इंडिकेट करत होतो, ओपन कर्ली ब्रेसेस आणि ओपन पॅरेंथिसिस आणि क्लोजिंग पॅरेंथिसिस. ओके, इथे कसं हे करतात, एंडिंग इंडिकेट करतात एंड या कीवर्डने. ओके, सो तुमचं फायनली तुमचं आउटपुट काय येईल, मग 1 2 3 4 5 असं तुमचं आउटपुट विंडोला काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. ओके, नेक्स्ट, प्रोग्राम फॉर डिस्प्लेइंग नंबर्स फ्रॉम 1 to 5 ऑन आउटपुट विंडो युजिंग डू व्हाईल लूप. आता डू व्हाईल लूप कसं यूज करायचं, सेम पर्पजसाठी 1 ते 5 मला नंबर्स काय करायचे आहेत, आउटपुट विंडोवर डिस्प्ले करायचे आहेत. सो आपण परत ए हा व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला, डिम ए ॲज अ इंटिजर, ए इक्वल्स टू 0, 0ला ए इनिशियलाइज करून घेतला. डू ए प्लस इक्वल्स टू 1. डू म्हणजे आपण काय सांगतोय, प्रोग्रामला इन्स्ट्रक्शन देतोय की या डू लूपमधल्या किंवा डू या ब्लॉकमधल्या स्टेटमेंट्सला एक्झिक्यूट कर. कुठपर्यंत एक्झिक्यूट कर, व्हाईल ए लेस दॅन 5, जोपर्यंत ए लेस दॅन 5 आहे तोपर्यंत. आता एची व्हॅल्यू किती आहे, 0, मग ए प्लस इक्वल्स टू 1 म्हणजे काय, ए इक्वल्स टू ए प्लस 1. मग इथे व्हॅल्यू काय होईल, एची 1 होईल. आणि मग console.writeLine ए म्हणजे आपण काय करतोय, ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट करतोय. मग ए मध्ये कोणती व्हॅल्यू, आता माझी 1, मग इथे 1 प्रिंट होईल. ओके, नंतर ना लूप व्हाईल, डू
लूपचा सिंटॅक्स आहे बरोबर. लूप आपण काय इंडिकेट करतो की तो लूप इंडिकेट करतो की जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत एक्झिक्यूट करायचं. ओके, हा लूप सिस्टीम डिफाईन्ड कीवर्ड आहे. देन व्हाईल ए लेस दॅन 5, सिंटॅक्समध्ये आपण लूप पाहिलं. व्हाईल ए लेस दॅन 5, आता ए लेस दॅन 5 आहे का? आहे, कारण की एची व्हॅल्यू 1 आहे. 1 लेस दॅन 5 आहे. ओके, मग तो इथून परत डूकडे जाईल. डूकडे आला नंतर मग ए प्लस इक्वल्स टू 1 म्हणजे ए इक्वल्स टू ए प्लस 1, मग 1 प्लस 1 इक्वल्स टू 2, मग परत 2 प्रिंट होईल, परत कंडिशन चेक होईल, परत असं 5 पर्यंत होईल. जेव्हा एची व्हॅल्यू 5 होईल इथे आणि इथे 5 प्रिंट होईल आणि तो जेव्हा ह्या कंडिशनला येईल, इज 5 लेस दॅन 5, आहे का कंडिशन ट्रू? नो, मग तो एंड व्हाईलच्या बाहेर पडेल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही डू व्हाईल यूज करून, डू व्हाईल लूप यूज करून पण हा प्रोग्राम करू शकता. आता इथे बघा एक प्रोग्राम दिलाय आपल्याला 1 to 50 मधले काय करायचे आहेत, इव्हन नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर आणि व्हाईल लूप यूज करायचं. ओके, आपण आता बेसिकली बघू की इव्हन नंबरसाठी कंडिशन काय असते की जर ए मॉड 2 मी केलं, ए मॉड 2 जर केलं आणि त्याची रिमाइंडर जर 0 आली तर आपण काय म्हणू शकतो की गिवन नंबर इज इव्हन. ओके, अदरवाईज इट विल बी ऑड. आता मला लिमिट द्यायचे की मला कुठपासून कुठपर्यंत हवं आहे, 1 to 50. मग माझं कंडिशनमध्ये मी चेक करताना काय करेल, 50 लेस दॅन 50 आहे का हे चेक करेल आणि स्टार्टिंग कुठून होणार आहे माझी 1नी. आणि त्याच्यामध्ये मला एक इफ स्टेटमेंट टाकायचं आहे. जर माझा गिवन नंबर आहे जो 1 to 50 मधला जो नंबर माझा येतोय त्या व्हेरिएबलमध्ये, तो जर माझा लेस दॅन तो मॉड 2 इक्वल्स टू जर 0 असेल तर मग माझा नंबर इव्हन असेल. अदरवाईज जर नॉट इक्वल टू 0 असेल तर नंबर ऑड असेल. ओके, इथे बघा आता डीम ए ॲज अ इंटीजर, ए एक व्हेरिएबल घेतला, ए इक्वल्स टू 0 व्हाईल ए लेस दॅन 50. आता कंडिशन काय दिली, ए लेस दॅन 50, कारण की मला फ्रॉम 1 to 50 नंबर्स प्रिंट करायचे आहेत. ए प्लस इक्वल्स टू 1 म्हणजे ए इक्वल्स टू ए प्लस 1. इफ ए, आता ए मध्ये कोणती व्हॅल्यू 1, इफ 1 मॉड 2 इक्वल्स टू 0 देन काय करायचे आपल्याला, हे प्रिंट करायचे. आता 1 मॉड 2 इक्वल्स टू 0 येईल का? नाही. ओके, तर मग तो ह्या इफ मध्ये एंटर करणारच नाही, एंड इफ होईल आणि परत तो ह्या कंडिशनला जाईल. ओके, आता तुमचा जो हे आहे 1 लेस दॅन 50 आहे का? आहे, 1 लेस दॅन 50 आहे. देन ए प्लस इक्वल्स टू 1, 1 म्हणजे 1 इक्वल्स टू ए इक्वल्स टू 1 प्लस 1 इक्वल्स टू 2. ओके, इफ 2 मॉड 2 इक्वल्स टू 0, 2 मॉड 2 इक्वल्स टू 0 आहे का? हो आहे. ओके, मग काय होईल, कन्सोल राईट लाईन ए इज अ इव्हन नंबर. आता ए मध्ये माझी कोणती व्हॅल्यू आहे, 2 व्हॅल्यू, मग तो काय करेल, 2 इज अ इव्हन नंबर असे प्रिंट करेल. नंतर परत तुमचं व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. 3 झाली की मग परत 3 ए मॉड 3 0 आहे का? नाही. जर 0 नसेल तर तो ह्या इफ ब्लॉकमध्ये एंटर करणारच नाही. ओके, म्हणजे ह्या इफची कंडिशन जर फॉल्स झाली तर तो ह्या इथे एंटर करणारच नाही, तो कुठे जाईल, परत व्हाईलला जाईल. ओके, अशा पद्धतीने तुमचं हे एक्झिक्यूट होऊन तुमचे 1 to 50 पर्यंतचे काय होणार आहेत, इव्हन नंबर्स एक्झिक्यूट होणार आहेत. ओके, तर आता आपण हा प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवते VB.NETच्या आयडीमध्ये. ओके, इथे मी एक ॲप्लिकेशन घेतलं, प्रोजेक्ट फाईल न्यू म्हणून प्रोजेक्ट घ्यायचा आणि आपण मी आधी 2 प्रोग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे एक प्रोग्राम घेणार आहे, एक प्रोजेक्ट न्यू घेणार आहे आणि त्याला काहीतरी नाव द्यायचं. आता मी इथे दिलंय डू व्हाईल लूप प्रॅक्ट असं नाव दिलंय याला. ओके, आता मी इथे हा प्रोग्राम पेस्ट केला. ओके, आता मी याला सेव्ह करते. कोणता प्रोग्राम मी इथे पेस्ट केलाय, इव्हन नंबरवाला. ओके, पेस्ट, सेव्ह. मला आता हा प्रोग्राम रन करायचा आहे. ओके, इथे बघा नो इश्यूज फाउंड, काहीच एरर्स नाही आहेत. रन करताना या ग्रीन सिम्बॉल, प्लेच्या सिम्बॉलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
जे काय तुम्हाला आउटपुट विंडोवर काय काय दिसेल, तुम्हाला 1 to 50 मधले जे काय नंबर्स इव्हन आहेत, सपोज 2 नंबर इव्हन आहे, नंतर 4 नंबर इव्हन आहे, तर तो प्रिंट करताना काय करेल, 2 इज अ इव्हन नंबर, देन 4 इज अ इव्हन नंबर, देन 6 इज अ इव्हन नंबर. ओके, असं तुमची लाईन बाय लाईन प्रिंट होणार आहे. आता इथे बघा कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये मी काय केलं, इथे स्पेस हे केलं आहे. मी मागच्या पण प्रोग्राममध्ये सांगितलं होतं की हा जो ॲम्प्रिसँड ऑपरेटर आहे तो कशासाठी यूज करतात. ॲम्प्रिसँड ऑपरेटर तुमचं 2 स्ट्रिंग एकत्र करण्यासाठी. ओके, मग इथे काय होणार, ए ची व्हॅल्यू प्रिंट होणार आणि मला काय पाहिजे, मध्ये स्पेस पाहिजे. मग मी काय केलं, 2 कोट डबल कोट घेतले आणि डबल कोटमध्ये एक स्पेस टाकला. परत पुढे मला कोणती स्ट्रिंग अटॅच करायची आहे, अँड इज अ इव्हन नंबर ही स्ट्रिंग अटॅच करायची, हे सेंटेन्स मला अटॅच करायचं. ओके, मग त्या सेंटेन्सला मला त्याला जॉईन करण्यासाठी परत मी ते एक ॲम्प्रिसँड ऑपरेटर घेतला. ओके, इथे रनिंगची प्रोसेस चालू आहे. आता जर इथे मला जर एखादं स्टेटमेंट टाकायचं असेल की इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 50 आर, तर मी ते कुठे टाकणार आहे, तुमचं जे हे व्हाईल लूप सुरू होते त्याच्या काय करायचं, आधी ते स्टेटमेंट टाकायचं. ओके, जर त्याच्या मध्ये जर तुम्ही ते स्टेटमेंट टाकलं तर ते काय होणार आहे, नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट होणार आहे. ओके, बघा आउटपुट डिस्प्ले झालेलं आहे. 2 पासून आता 1 तुमचा ऑड नंबर आहे बरं, 2 इज अ इव्हन नंबर, 4 इज अ इव्हन नंबर, अप टू 50 इज अ इव्हन नंबर. जो 52 आहे तो घेणार नाही, कारण की आपल्याला फक्त अप टू 50 पर्यंत एक्झिक्यूट करायचे होते, म्हणून आपण व्हाईलमध्ये कंडिशन काय दिली होती, ए लेस दॅन 50. ओके, तर हे आहे तुमचं आउटपुट. सपोज मला जर हेच सेम प्रोग्राम मला कशासाठी करायचं आहे की मला ऑड नंबर्स प्रिंट करायचे. ओके, तर इथे सिम्पली काय द्यायचं, नॉट इक्वल टू साठी VB कसं यूज करतात, ग्रेटर दॅन आणि लेस दॅनचं साईन सोबत यूज करतात. ओके, तर फक्त लेस दॅन ग्रेटर दॅन साईन तुम्ही इथे लिहिणार आणि नॉट इक्वल टू 0. ओके, दाखवते. ओके, फक्त हे सिम्पली असं साईन इथे येईल. ओके, ह्याला काय म्हणायचं, नॉट इक्वल टूचं साईन. आणि सपोज जर ही कंडिशन नॉट इक्वल टू 0 असेल, मॉड ए मॉड 2 नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजे काय, 2 ने डिवाइड केल्यानंतर ए नंबरला मी 2 ने जेव्हा डिवाइड करते तेव्हा जर 0 येत नसेल रिमाइंडर, तर तुम्ही काय म्हणू शकता, नंबर इज अ
ऑड नंबर. ओके, आता हे सेव्ह करते आणि रन करते. इथे बघा, या प्रोग्रामचं आउटपुट डिस्प्ले झालेले आहे. 1 इज ऑड नंबर, 3 इज ऑड नंबर, 5 इज ऑड नंबर. ओके, अप टू 49. आपण फक्त 1 to 50 चे नंबर्स काय केलेत, प्रिंट केलेत. त्यांनी इथे प्रिंट केले. फक्त एक कंडिशन चेंज करायची. इवन नंबरसाठीची जी होती a mod 2 इक्वल्स टू 0, ते फक्त नॉट इक्वल्स टू 0 केलं आपण. ओके, हे दोन्ही पण प्रोग्राम तुम्हाला राईट करायचे तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, आणि या ज्या पीपीटीच्या नोट्स आहेत त्या पण राईट करायच्या. असं आणि आपलं कोणतं प्रॅक्टिस आहे हे, डू व्हाईल लूपचं. ओके, हे कम्प्लीट झालेलं आहे. ह्याच्यात डाऊट असतील तर मला विचारा. ओके, ओके, थँक्यू.